नवी मुंबईमध्ये सिडकोनं माझे पसंतीचे होम या योजनेअंतर्गत 19,000 घरांसाठी जाहिरात काढली आहे. यामध्ये 9,249 घरं ही नवीन लाभार्थ्यांसाठी आहेत, तर 9,883 घरं ही जे जुने लॉटरीमध्ये सहभागी झाले होते, परंतु घरांच्या किमती या जास्त वाटल्यामुळे त्यांनी घरं सरेंडर केली होती, त्यांच्यासाठी पुन्हा संधी देण्यात आली आहे. आता वाशी, बामणडोंगरी, खारघर, तळोजा, पनवेल, खांदेश्वर, खारकोपर या ठिकाणी ही घरं आहेत. आता या घरांची नेमकी किंमत किती आहे, लोकेशन कुठे कुठे आहे, एरिया कितीचा आहे, पोझिशन कधी मिळणार आहे, ही सगळी माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिकही करा. लॉटरी संदर्भातली माहिती पुस्तिका वेबसाईटवरती आलेली आहे. तुम्हाला सिडको होम्स या वेबसाईटवरती जायचं आहे. गुगलवरती तुम्ही सिडको होम्स टाकलं तर माझे पसंतीचे होम असं ऑप्शन तुमच्याकडे येईल. त्यावर क्लिक करायचं आहे आणि वेबसाईटवरती लॉगिन वगैरे करायची काही गरज नाही आहे. डायरेक्टली जायचं आणि माहिती पुस्तिका डाउनलोडचं ऑप्शन दिसेल सगळ्यात खाली, ते डाउनलोड करायचं. या माहिती पुस्तिकेमध्ये तुम्हाला घरांची किंमत, घराचा एरिया, किती संख्या आहे घरांची, रेरा नंबर काय, ही सगळी माहिती मिळेल. ती तुम्ही पाहू शकता. अटी आणि शर्ती काय आहेत, EWSसाठी तुम्हाला किती अनामत रक्कम भरायची आहे, LIGसाठी किती भरायची आहे, 1 BHKसाठी किती, 2 BHKसाठी किती, अशी सगळी माहिती मिळणार आहे. डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत, यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, पसंतीक्रम कसे द्यायचे आहेत, ही सगळी माहिती यामध्ये आहे. माहिती पुस्तिका थोडी मोठी आहे, पण सगळी डिटेल्समध्ये वाचण्याची गरज आहे. सो माहिती पुस्तिका एकदा नीट वाचून घ्या. आपण आता मानसरोवर रेल्वे स्टेशनजवळचं घर पाहणार आहोत. अगदी स्टेशनच्या बाहेर हे घर आहे. ह्याचं पोझिशन 2030मध्ये मिळणार आहे, तेही 31 डिसेंबरला. यानंतर इथे रेरा नंबर दिलेला आहे. तुम्हाला 322चा एरिया मिळणार आहे. 37.70 लाख रुपये या घरांची किंमत आहे. इथे घरांची संख्या 21 आहे आणि पूर्ण जो टॉवर्स आहे तिथे 11 असणार आहेत. आता खांदेश्वर रेल्वे स्टेशनची घरं पाहूयात. कामोठे अगदी जवळ आहे, स्टेशनच्या बाहेरच ही घरं आहेत. घरांची किंमत 42 लाख रुपये आणि इथे जे टोटल फ्लॅट्स आहेत ते 49 आहेत आणि इथे टॉवर आहेत ते 17 असणार आहेत. आणि घरांची किंमत 42 लाख रुपये जरी असली तरी ह्याचं पोझिशनही तुम्हाला 2030मध्ये डिसेंबरला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही इथे सुद्धा विचार करू शकता. यानंतर आपण वाशी ट्रक टर्मिनल्स पाहूयात. वाशीमध्ये जी घरं आहेत ती अल्प उत्पन्न गटासाठी आहेत आणि ह्याची किंमत भरमसाठ आहे. 66.70 लाख रुपये या घरांची किंमत आहे आणि इथे जे घरं आहेत ती 524 आहेत आणि टॉवर्स 15 असणार आहे आणि एरिया 322चाच आहे. भरमसाठ महागडी ही घरं आहेत. आता ज्याला 66 लाख रुपये खर्च करून ही घरं घ्यायची असतील तर ती सिडकोची का घेतील, ते प्रायव्हेट बिल्डरचं पण घेऊ शकतात ना, पण सिडको ह्याचा विचारच करत नाही. कळंबोलीमधली घरंसुद्धा LIGसाठी आहेत. इथे घरांची किंमत 37.70 लाख रुपये. घरांची संख्या 151 आहे आणि 322चा एरिया आहे आणि पोझिशनसुद्धा 2030ला आहे. पनवेल बस टर्मिनस परिसरामध्ये सुद्धा सिडकोची घरं आहेत, पण फक्त 6 घरांची संख्या आहे. 40.60 लाख रुपये किंमत आहे, 322चाच एरिया आहे आणि पोझिशन 2030मध्ये. खारघर बस टर्मिनसमध्ये पण 2च घरं आहेत आणि 43.50 लाख रुपये याची किंमत आहे. 322चाच एरिया आहे आणि पोझिशन 2030 आहे. अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं आहेत. यानंतर खारघर बस डेपो सेक्टर 14ला काही घरं आहेत. इथे घरांची संख्या जास्त आहे, 191 घरं आहेत. 43.50 लाख रुपये किंमत आहे. पोझिशन इथे रेडी आहे, 2025 लिहिलेलं आहे. ही घरं रेडी टू मूव्ह असल्यामुळे तुम्ही ह्याचा विचार करू शकता, पण किंमत 43.50 लाख रुपये. एकदा साईट व्हिजिट करून पाहून घ्या. आता खारघर रेल्वे स्टेशनची घरं आपण पाहणार आहोत. तुम्ही जर कधी खारघर रेल्वे स्टेशनपासून गेलात तर बाहेरच हे मोठे टॉवर्स तुम्हाला दिसतात. श्रीमंतांसाठी ही घरं आहेत बाबा. 87.50 लाख रुपये किंमत आहे. 2 BHKची ही घरं आहेत आणि 540चा हा एरिया आहे. पोझिशन 31 डिसेंबर 2026ला आहे, म्हणजे पोझिशन लवकरच आहे आणि 74 इथे घरं आहेत. उल्वेच्या खारकोपर P3 विस्तार आणि खारकोपर पश्चिममध्ये काही अल्प उत्पन्न गटासाठी घरं आहेत आणि इथे जवळपास 2,500 सगळी मिळून घरं आहेत. पण ह्याची किंमत अजूनही जाहीर झाली नाही आहे. ती किंमत जेव्हा जाहीर होईल तेव्हा मी लगेच तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा.
तळोजा सेक्टर 28मध्ये सुद्धा काही घरं आहेत आणि ती EWSसाठी आहेत. इथे घरांचा एरिया 322चाच आहे. घरांची संख्या 19 आहे आणि किंमत 22.60 लाख रुपये. तळोजा सेक्टर 39मध्ये घरं आहेत, ती देखील EWSसाठी आहेत. घरांची संख्या इथे तब्बल 4,599 आहे आणि घरांची किंमत 23.50 लाख रुपये. म्हणजे तळोजा आणि उलवेमध्ये सिडकोच्या घरांची संख्या आहे ती जास्त बघायला मिळते. यानंतर खारकोपर 2A सुद्धा EWSसाठी घरं आहेत आणि घरांची संख्या 17 आहे आणि किंमत 34.80 लाख रुपये. खारकोपर 2B काही घरं आहेत EWSसाठी, 15 घरं आहेत आणि 34.80 लाख रुपये त्याची किंमत आहे. बामणडोंगरीमध्ये ते सुद्धा उलवेमध्येच येतं आणि इथे घरांची संख्या 144 आहे. 28.70 लाख रुपये किंमत आहे. म्हणजे तुलनेनं ही किंमत बऱ्यापैकी कमी आहे, कारण उलवेमध्येच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा जो फेस आहे तो कामोठे आणि उलवेमध्ये जास्त आहे. त्यामुळे तुम्ही इथे चांगलं ऑप्शन आहे ते चूज करू शकता. यानंतर खारघर पूर्व तळोजा सेक्टर 37मध्ये EWSसाठी घरं आहेत आणि त्याची जी संख्या आहे ती 38 आहे आणि किंमत 30.80 लाख रुपये. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगाच. पण लवकरच मी उलवेमधली आणि मानसरोवर स्टेशनजवळ जी घरं आहेत त्याची साईट व्हिजिट करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या घरांसाठी तुम्हाला अनामत रक्कम किती भरायची आहे? तर EWSसाठी 75,000 रुपये. अल्प उत्पन्न गटामधून जर 1 BHK घेत असाल तर 1.5 लाख रुपये आणि जर 2 BHK घेत असाल तर 2 लाख रुपये तुम्हाला भरायचं आहे. आणि जर तुम्हाला घर लागलं आणि ते जर तुम्ही सरेंडर केलं, परत केलं, तर तुम्हाला 5,000 रुपये प्लस GST वजा करून तुमचे उर्वरित जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येतील.